खुर्ची दे ना, खुर्ची दे ना. काही महत्त्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल. तुम्हाला कल्पना असेल की 2014ला मी एक ॲस्थेटिक या विषयावरती मी एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती, जी आजही यूट्यूबवरती आहे. ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय ती आता. टाउन प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय आहेत. एक स्कॉटिश, मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही. एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं, आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं. मला असं वाटतं लेनिनने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने, की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं ते वाक्य होतं. मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं. आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही केऑस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आज मुंबई, ही जी शहर आहेत, खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत, यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत. आज जिकडे 50 माणसं राहत होती त्या ठिकाणी 500 माणसं राहायला आली आहेत एका जागेत. माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलं आहे आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात. म्हणजे साधारणपणे 26 जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी, मी चुकत नसेल तर काहीतरी 900 इंच वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता. परवाचा पाऊस साधारणपणे 400 इंच वगैरे पडला, बरोबर ना. या 400 इंचामध्ये जर ज्या प्रकारचा केऑस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा ह्याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालं आहे, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलो आहे की ह्या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे लोकांना गाड्या पार्क